कधीतरी सोशल मीडियावर कधी दुसऱ्या गृहिणीचं आयुष्य पाहून मनात विचार येतो का, हिचं सगळं किती छान आहे आणि माझंच का नाही? तो विचार येताच लगेच अपराधीसुद्धा वाटतं, मी अशी का विचार करते? पण थांबा, माणूस आहे म्हटल्यावर त्याच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, आनंद, दुःख ह्या सगळ्या भावना येणार. पण ह्या भावना आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजेत. कारण की या भावनांनी दुसऱ्या कुणाला नाही तर स्वतःलाच त्रास होणार असतो. कारण याने काय होतं की तुम्ही सतत मनात कुढत राहता. आता कुढत राहिल्यामुळे काय होतं की मनामध्ये राग, दुःख, अपेक्षा साचत जातात. या पाठीमागे कारण असतं खूप वेळा मनासारखं आयुष्य जगायला न मिळणं किंवा काही स्वप्न अपूर्ण राहणं. पण कसं असतं, प्रत्येकाची परिस्थिती, क्षमता, आवडीनिवडी आणि जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. प्रत्येकाचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असतं आणि मनात कुढत राहण्याने आयुष्य चांगलं होण्याऐवजी तुम्ही अधिकाधिकच दुःखी होत जाता. आणि काही वेळेला जसं समोरून दिसतं तशा गोष्टी नसतात सुद्धा. रील लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते हां, तुम्हाला सुद्धा ती नक्की आवडेल. शिल्पा नावाची एक स्त्री डॉक्टरांच्याकडे गेली. डॉक्टरांनी विचारलं, बोला काय त्रास होतोय? तर ती म्हणाली, डॉक्टर खूप डिप्रेशन आलं आहे, कसलाच उत्साह राहत नाही, काहीच करायची इच्छा होत नाही. मग काही विशेष कारण, एखादी वाईट घटना? नाही डॉक्टर, अगदी सुरळीत आहे सगळं. घरकामाला बाई आहे, मुलगा 8वीत शिकतोय, नवरा प्रेमळ आहे. तरीही का असं होत असेल? ठीक आहे, तुम्ही बाहेर जा, मी तुमच्या मिस्टरांशी बोलतो. डॉक्टरांनी सांगितलं तसं ती बाहेर गेली. डॉक्टरांनी तिच्या मिस्टरांना बोलवलं आणि विचारलं, तुमच्या दोघात काही वाद आहे का, भांडणं? तर मिस्टर म्हणाले, अहो काय सांगतो डॉक्टर, आमच्यात कसलाही वाद नाही, काही नाही, पण ही सतत चिंतेत दिसते. कसलाही उत्साह वाटत नाही तिला. तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली, म्हणून मी तिला तुमच्याकडे घेऊन आलो. बरं, मला तिचा दिनक्रम सांगा जरा. तर ती सकाळी उठते, चहा बनवते, मग स्वयंपाकी नेऊन नाश्ता जेवण बनवते, कामवाली घरातला झाडू, पोछा, भांडी, कपडे आवरून घेते. त्यावेळेत शिल्पा मोबाईलवर काही ना काहीतरी बघत टाईमपास करते. मग टी व्ही बघते. तिला म्हटलं नोकरी कर, मन रमेल, तर ते नाही म्हणते. इतका राणीसारखा थाट असून शिल्पाला कसलं डिप्रेशन आलं असेल? डॉक्टर विचार करायला लागले. ठीक आहे, मी काही गोळ्या देतो, त्या घ्यायला लावा आणि एक 8 दिवसांनी परत या. ते दोघे निघून गेले. पण शिल्पाचा मोबाईल टेबलवरच राहिला होता. डॉक्टरांनी कंपाऊंडरला फोन केला, पण तोपर्यंत ते दोघे निघून गेले होते. डॉक्टर विचार करत बसले होते, ही केस जरा वेगळी दिसते. कारण काही कारण असल्याशिवाय कोणाला डिप्रेशन येत नाही. मग डॉक्टरांना तिचा दिनक्रम आठवला. डॉक्टरांच्या लक्षात आलं की या सगळ्याचं मूळ हा मोबाईल आहे. असं काय होतं त्या मोबाईलमध्ये? कोणाचा फोन येत असेल का? कोणी तिला त्रास देत असेल का? कारण की ती जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये असायची. घरात करण्यासारखी काही कामं नव्हतीच. डॉक्टरांनी तिचा मोबाईल चेक करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर दुसऱ्याचा मोबाईल बघणं चुकीचं होतं, पण शिल्पाच्या उपचारासाठी ते करावंच लागणार होतं. सुदैवाने मोबाईलला कसलंही लॉक वगैरे नव्हतं. डॉक्टरांनी व्हॉट्सॲप चालू केलं. सर्च बॉक्समध्ये त्यांनी काही शब्द टाकले. त्रास, वाईट, दुःख, एकटेपणा या संदर्भातला कुठलाही मेसेज आढळला नाही. मग त्यांनी काही वेळ विचार केला आणि मग त्यांनी टाईप केलं, मज्जा, भारी, लकी आणि अशा शब्दांचे भरमसाठ मेसेज त्यांना सापडले. त्या मेसेजमध्ये रेखा, माधुरी, प्रेरणा, नम्रता अशा 4 मुलींशी जास्ती तिची चॅटिंग झालेली. नंतर डॉक्टरांनी फेसबुक ओपन केलं. त्यात एक्झॅक्टली लॉक चेक केला. त्यातही या 4 मुलींची प्रोफाईल आणि फोटोज बघितले. काय संबंध होता या चौघींचा आणि शिल्पाच्या डिप्रेशनचा? विचारांती डॉक्टरांना काय समजायचं ते समजलं. इतक्यात दार वाजले. डॉक्टरांनी मोबाईलचे करंट ॲप्स पटापट बंद केले. शिल्पा आणि अजय आत आले. मोबाईल राहिला म्हणून घ्यायला आलेले मोबाईल घेऊन परत गेले. डॉक्टरांना त्या चौघींची नावं आणि फोटो चांगले लक्षात राहिलेले त्यांनी त्यांना फोन फिरवला. डॉक्टरांनी त्यांच्या कंपाऊंडरला हाक मारली आणि एक जरा वेगळं काम आहे म्हणून एका वेगळ्या मिशनवर पाठवलं. 8 दिवसांनी शिल्पा आणि अजय परत आले. गोळ्यांनी काही फरक, झोप जास्त येते, बाकी काही नाही. डॉक्टर बोलले, शिल्पा, तुझ्या मैत्रिणी रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा तुझा गैरसमज असेल तर तो काढून टाक. खाली मान घालून बसलेली शिल्पा चक्रावली. एकदम मान वर करत म्हणाली, तुम्हाला कसं माहिती त्या माझ्या मैत्रिणी आहेत ते? डॉक्टरांनी खरं खरं सांगितलं. तुझा मोबाईल इथं राहिला होता. तुझी केस पाहता मला तो चेक करणं गरजेचं होतं. तू कायम या 4 मैत्रिणींसोबत स्वतःची तुलना करत आली आहेस. कॉलेजमध्ये तुमचा ग्रुप होता. तू चौघीमध्ये सगळ्यात जास्त हुशार, सर्वात सुंदर. लग्न झाली तशा चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या. रेखा नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे. तिथले तोकड्या कपड्यातले फोटो ती सतत फेसबुक, व्हॉट्सॲपवर टाकत असते. तू सतत ते बघत स्वतःशी तुलना करतेस की मला का नाही असं जाता आलं परदेशात. मनातल्या मनात कुढत त्यांना नको असताना कमेंट करतेस, मज्जा आहे तुझी, भारी फोटो आहे, लकी आहेस वगैरे.
माधुरी एका कंपनीत मॅनेजर. आपल्या कंपनीतील सर्व इव्हेंट्स ती सोशल मीडियावर टाकते. तू सतत ते बघत विचार करतेस की मला का नाही मिळवता आली ती पोझिशन. मी सगळ्यात हुशार होते, पण मी लहान शहरात राहत असल्याने मागे पडली आहे. तसंच प्रेरणा आणि नम्रताचं. त्यांचे सततचे पिकनिकचे फोटो पाहून तुला वाटतं की आपल्या आयुष्यात असे क्षण का नाही आहेत. तू त्यांच्या नजरेतून स्वतःला बघतेस. त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल. मी अशी घरी बसलेली, लाचार, कुढत जगणारी, अयशस्वी, दुबळी. मग अजयसोबत मन मोकळं करायलाही तू घाबरायचीस, कारण तो तुझ्यावरती खूप प्रेम करत होता आणि त्यालाही तुझ्यात अपेक्षा लादून दुखवायचं नव्हतं. मग आतल्यात कुढत तू डिप्रेशन स्वतःवरती लादून घेतलंस. शिल्पाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले. डॉक्टर शब्द खरं बोलत होते. आणि ऐक, मी त्यांची वरवर माहिती काढली. ज्या रेखाच्या परदेशातील वास्तव्यावरून तुला हेवा वाटायचा, तिला एक असाध्य आजार आहे. रोज ती आजाराशी झगडत आहे. माधुरी मॅनेजर असून तिच्या नवऱ्यावर तिला कंट्रोल ठेवता आला नाही. तिचा नवरा बाहेर कुठल्या तरी मुलीमध्ये अडकला आहे. प्रेरणा अपत्यासाठी वणवण डॉक्टर वाऱ्या करत आहे आणि नम्रता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडले आहे. या चौघी आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडियावर टाकतायत. हे असलं जळजळीत वास्तव कोण कशाला जगासमोर दाखवेल. तू स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे बघ. जगात तुझ्याहून सुखी कोण आहे का. कौटुंबिक हिंसाचार तर लांबच, इतका प्रेमळ आणि प्रामाणिक नवरा तुला मिळालाय. निरोगी शरीर मिळालंय. तुझी ओंजळही तुला अपत्य मिळून भरलेले. अजून काय हवं असतं सुखी आयुष्यासाठी. दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून तू रडतेस, पण तुझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडेही नाही. हा विचार तू कधी केलायस का. क्षणात शिल्पाचे डोळे उघडले. एका नवीन उत्साहाचे, आनंदाचे आणि जोशाचे भरती तिला आले. डॉक्टर, खरंच मी चुकले. तुमच्यामुळे मी स्वतःला माझ्या नजरेतून पाहू शकले. स्वतःची तुलना इतरांशी करून मी एका काल्पनिक मृगजळामागे धावत होते. पण मनावरचं मळप आता दूर झालंय. आनंदी, उत्साही आणि जोशपूर्ण अशी एक स्त्री म्हणून माझा नवीन जन्म झालाय. डॉक्टर हसले. कुठल्याही गोळ्यांची गरज नाही तुम्हाला. आयुष्य भरभरून जगा. मैत्रिणींनो, व्हॉट्सॲपवर आलेली एक सुंदर गोष्ट. नाव नव्हतं खाली, नाही तर नावासहित मी ते सांगितलं असतं, पण मला खूप आवडली म्हणून तुमच्याशी शेअर केली. मी तर तुम्हाला नेहमीच सांगत असते की मन भरून जगा, आनंदाने जगा. प्रॉब्लेम्स सगळ्यांनाच असतात. एका ठराविक वयानंतर प्रत्येकालाच काही ना काही त्रास असतो, पण त्यातून सुद्धा जगणं सोडायचं नाही. निसर्गात गेलं की आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. तर अशीच मी आज आली आहे सवतसड्याला. आमच्या इथे एक जवळच, अगदी जवळच धबधबा आहे आणि रिस्की पण नाही आहे. आणि वर्षातून एकदा तरी इथं जाणं मॅन्डेटरी आहे. मनाला मळभ आलेलं दूर होतं. निरुत्साही मन पुन्हा उत्साही होतं. हा पाऊस, हा निसर्ग बघून आपल्या मनातलं एक छोटं मूल जे असतं ना दडलेलं, ते पुन्हा बाहेर येतं. आणि असंच लहान मुलासारखं मन निखळ ठेवलं ना, तरच आपण आनंदी राहू शकतो. तिथे एक ग्रुप फोटो काढत होता. ते म्हणाले, ताई आमचा फोटो काढाल का. मी लगेच त्यांचे छानसे फोटो काढून दिले. किती आनंदित झाली ती लोकं तेवढ्याशा गोष्टीने. खरं तर जेव्हापासून पाऊस सुरू झाला ना, तेव्हापासून पावसात भिजायची इच्छा होती, पण तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे मग काय पावसात काय अजिबात बाहेरसुद्धा गेले नव्हते. पण आता ठरवलं नाही, आता नक्की जायलाच पाहिजेल आहे. कारण की याच्यानंतर एकतर पाऊस धुवाधार सुरू होतो आणि सगळे वॉटरफॉल बंद होतात. एखाद्या लहान मुलीसारखी खुश झाले मी खरंच. कारण की खूप दिवसानंतर अशी बाहेर पडले होते. 1 तासभरच बाहेर गेलो होतो. आता जायच्या आधी मी स्वयंपाक करून ठेवलेला तुम्ही बघितलात, कारण परत गेल्यानंतर काही करायची इच्छा पण राहत नाही, तेवढी एनर्जी पण नसते. बरं, मी आणि माझे मिस्टर दोघेच गेलो होतो. माझ्या काही मैत्रिणी येणार होत्या, पण ऐन वेळेला त्यांना बाहेर जावं लागलं, त्यामुळे त्या नाही आल्या. आणि ह्यांनासुद्धा म्हणजे हे 1 महिन्यानंतर ह्यांना संडेला सुट्टी होती. त्याच्यामुळे मग ठरवलं की नाही, आज बाहेर जायचंच. आणि मी पूर्ण भिजलेली. भिजताना काही वाटत नाही, पण त्याच्यानंतर जी थंडी वाजायला लागली. पण म्हटलं लगेचच आता घरी पोहोचू, पण कुठलं काय, एवढी ट्रॅफिक जाम झालेलं ना की जवळजवळ 1 तास त्या ट्रॅफिकमध्ये गेला. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गरमागरम चहा घेतला, मस्त आलं लवंग टाकून. चला तर आजचा हा थोडासा वेगळा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. बाहेर पडा मैत्रिणींनो, आनंदी राहा, मनात कुढत राहू नका. आयुष्य फार छोटं आहे, ते जगून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू